कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाने जातीवादी विचाराला थारा दिला नाही. स्वर्गीय विलास काकांनी एकता व अखंडतेचा संदेश देऊन काँग्रेसचे विचार जोपासले. हाच विचार पुढे नेण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी संपूर्ण कराड दक्षिण मतदारसंघ राहणार असल्याची ग्वाही माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. आपला देश हुकुमशाहीकडे निघाला आहे. मोदींनी 10 वर्षात काय विकास केला हे त्यांना सांगता येत नाही, त्यामुळे ते अन्य विषयावर बोलत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात मोदींचा राजाश्रय होता. ज्या आमदारांनी गद्दारी केली त्यांच्याबद्दल लोकांमध्ये मोठी चीड आहे. या मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवाराला 3 वेळा निवडून दिले, परंतु त्यांनी कधीही जनतेशी संपर्क ठेवला नाही. जातीवादी पक्षामध्ये ते गेले. गेल्या निवडणुकीत खासदार शरद पवार यांनीच त्यांना उमेदवारी दिल्याबद्दल चूक कबूल केली होती. आता यावेळी जातीवाद्यांना थारा न देता शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा. खरं वरती जायचा नव्हता असा विषय आम्ही करत होतो. साहेब, लोकांचं प्रेम काय तुमच्यावरचं आहे, लोकांची आपुलकी काय तुमच्याबद्दलची आहे. ज्यावेळेला उमेदवार म्हणून मी जाहीर झालो, अगदी महाबळेश्वरमध्ये 15 वर्षापूर्वी करणारा कार्यकर्ता म्हणून काम केलेला शशिकांत शिंदे असेल आणि खंडाळ्याच्या कोपऱ्यापर्यंत असलेल्या शशिकांत शिंदेनी माझे सगळे नवीन सवंगडी घेऊन गावागावामध्ये गेलो. पूर्वीचा महाबळेश्वरच्या असलेल्या तापोळ्या खोऱ्यापासून महाबळेश्वर पाचगणीच्या लोकांचं आजही प्रेम 15 वर्षानंतर तसंच पाहायला मला मिळालं. आणि ते प्रेम पाहत असताना खंडाळा तालुक्यामध्ये सुद्धा खरं म्हणलं काही अडचणीतून नेते बरोबर नव्हते. सामान्य कार्यकर्त्याची ऊर्जा काय असते, इतका उत्स्फूर्तप्रमाणे सर्व लोकांनी त्या ठिकाणी प्रतिसाद दिला. अगदी काल परवापर्यंत 56 गावाच्या असलेल्या गावाचा दौरा करत असताना पसरणीच्या युवकांनी सुरू केलेली या ठिकाणची रॅली आणि 56 गावातला मिळालेला प्रतिसाद बघितल्यानंतर साहेब, मी प्रामाणिकपणाने सांगतो, अनेक जण म्हणतात की वाईचा मतदारसंघच हा उद्याचा खासदार ठरवणार आहे. आज सांगतो, कोणी काही सांगो, परंतु या वाई मतदारसंघामध्ये सर्वात सातारा जिल्ह्यातलं मताधिक्य हे महाविकास आघाडीला या ठिकाणी मिळेल अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला शब्द देतो.